इनपुटला टीम पाहायला मिळते, परंतु चांगले आणि अगदी आपण पाहिला वाईट वेळेत देखील निखिल पाटील या टीमच्या सोबत आहेत. आणि आपण पाहायला गेला नेहमीच त्यांना पुरस्कृत करताना आपल्या गावच्या टीमला, इतर कोणत्या संघाला अगदी पुरस्कृत करण्यापेक्षा आपल्या गावच्या टीमला महत्त्व त्यांनी दिलं. असे ग्रुप ग्रामपंचायत कानोलीचे विद्यमान सदस्य निखिलजी पाटील यांचा देखील मनाच्या अंतःकरणाचा आभार, कारण आपल्या गावच्या टीमला चांगल्या प्लॅटफॉर्मवरती वाईट आणि चांगल्या काळात देखील त्यांनी सपोर्ट बराचसा केला. नक्कीच आई विला आपण पाहायला गेलं प्रोप्रायटर दैवत पाटील यांच्या माध्यमातून स्पोर्ट गॉगल पुरस्कृत केले गेले. पण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी असतील सागर सर. धन्यवाद यश. तर स्पोर्ट्स गॉगलचे आमचे पुरस्कर्ते दैवत पाटील आष्टे यांचा आम्ही धन्यवाद देतो. चला मॅच ऑन करा. 4 व्हीलर कार चालक मालक आमचा आवाज जर पोहोचत असेल तर आपल्याला विनंती करतो. तर कॅरेबियन आमचे बॉल बॉय गचाबाव, दादा हिलते तो मास. तर हेट मायर त्यांना जी आम्ही उपमा देतो. रेडबुल आता पिऊ नका, झोप येणार नाही. चला मॅच कडे वळतो. मॅच ऑन करा लवकर, कारण पहाटेच्या रम्य पहाटेमध्ये आपण हा सामना पाहतोय. 4 व्हीलर बघा समोर ऑपोजिटला 4 व्हीलर आहे. मी कार चालक मालकांना विनंती करेन ती लाईट थोडा ऑफ करा. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. 4 व्हीलर कारचे चालक मालक, ब्लॅक कलरची कार आहे बघा, अजूनही लाईट ऑन आहे. तिथे काही प्रेक्षक असतील तर त्या आपण मागे विनंती करा. शिवार्थ 11 भोकरपाड आणि त्यांच्या विरुद्ध CHB 11 धारणी यांच्यामध्ये हा सामना शेवटचा असेल. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 118 आपण चौकार पाहिले. 24 लाईव्ह इव्हेंट कडून ही माहिती आम्हाला मिळते. 118 चौकार आहेत. हिरो कंपनीची नामांकित बाईक कोण असेल तो खेळाडू. सुंदर अशी ट्रॉफीज आपण पाहतोय, लक्ष वेधून घेणारी बिग ट्रॉफी. SDP ट्रॉफी कोण उचलणार याची चर्चा सुद्धा होईल. प्रथमेश आमच्या समेत जॉईन झाले, त्यांचं वेलकम करतोय. जे युवा समालोचक असतील, आज संपूर्ण आमच्या टीम मध्ये अनेक समालोचकांचा ताफा आम्ही पाहिला मोपाड्याच्या या मैदानावर. आणि आता या रात्रीतील शेवटचा सामना आहे. प्रचंड मेहनत करताना आमचे सर्व आयोजक, त्यांचा आपण धन्यवाद देऊया. VIP राईज वर काही आमची पाहुणे मंडळी, प्रचंड मेहनत आपण त्यांची पाहिली. आणि आता आजच्या या रात्रीतील शेवटचा सामना आहे. तर मच्छिंद्र रसाळ आलाय, षटक क्रमांक पहिला हाताळेल. गोलंदाजांना क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही, त्यांना संधी निर्माण कराव्या लागतात. आणि आता मच्छिंद्र, पहिला चेंडू एज लागली. यष्टीरक्षक थोडासा फंबल झाला, मिस्टेक त्याच्याकडून झाली. मात्र हा चेंडू प्रणितला पाहिलं. प्रणित आणि आदी धमाकेदार सुरुवात मागच्या 2 मॅच मध्ये केली आणि आपण प्रणित आणि आदीला पाहतोय. प्रथमेश, या दोघांना मैदानावर थांबणं संघ हितासाठी महत्वाचं असेल. यस, आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी दोन्ही फलंदाजांची राहिली आहे. हो, फटका देखील सजवला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. 1 बाउंस सीमा पार येतो या दणदणीत चौकार. लोअर 1 चेंडू होता आणि त्यानंतर स्टेप आउट झाला. ऑन दी राईज खेळला फलंदाज आणि त्यानंतर आपण हा चौकार पाहिला. 4 धावेने संघ पुढे सर्कल. टोटल रन्स पाहिला, एकूण धावा 4. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 4 धावा बॅटिंग टीम शिवार्थ 11 भोकरपाडा. आज चांगला खेळ त्यांचा राहिला. दोन्ही संघांना आजच्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या मार्फत पाहायला मिळाला. आणि आता या मॅच मध्ये किती टार्गेट सेट होणार. गोलंदाज मच्छिंद्र रसाळ, आतापर्यंत 2 चेंडू. चला थोडा वेग वाढवा. पूर्वार्धाचा खेळ पाहतोय. 4 वाजून 5 मिनिटं झालेत. पहाटेमध्ये आपण हा सामना जरूर पाहतोय. मच्छिंद्र रसाळ
लाईन चांगली आहे. प्रथमेश, असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये मागे काय झालं हे तुम्हाला विसरावं लागतं. फॉरगेटिंग इज अन आर्ट. मागे काय झालं हे तुम्हाला विसरून चांगला खेळ करावा लागतो आणि हेच पाहिलं. जरी चौकार आला त्यानंतर जो कमबॅक केला मच्छिंद्रनं, त्याचं कौतुक करूया. आतापर्यंत 3 चेंडू 2 डॉट 1 चौकार, एकूण धावा 4. अगदी सर, म्हणतात क्रिकेट हा खेळ अनिश्चितचा आहे, तर तुम्हाला तुमचं सातत्य दाखवावं लागतं. मागील चेंडूवरती चौकार आला, तदनंतर कमबॅक करण्याचं काम त्याचे बराच काळ चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक देखील जज करतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर नक्की सिंगलला केलं जाईल, डबल मध्ये कन्वर्ट. यस, पंचांकडे मोठी अपील आहे. पंचांनी देखील अपील ठुकरावली. 2 धावा भेटतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. 6 धावा धावफलकावरती लागले जातात. 6 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. 4 चेंडूचा खेळ संपला, धावा 6 आहेत. 6 रन ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावर. बॅटिंग टीम शिवार्थ 11 भोकरपाडा संघ. क्रिकेट खेळाचा आनंद लुटत असताना आज अनेक खेळाडूंना आपण पाहिलं. क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे जोश असावा लागतो, उत्साह असावा लागतो, धाडस, साहस, मिलाप या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. आणि आतापर्यंत मच्छिंद्रला आपण पाहिलं 4 चेंडूमध्ये त्याने 6 धावा दिल्यात. सलामीवीर प्रणित ऑन दी राईट स्टेप आउट झाले. ताकद चांगली होती, क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. गुड स्ट्रोक. 4 धावा नक्कीच मिळतील. संघ आगीकूच करेल आणि एकूण धावा आपण पाहिल्या तर 10 येते 10. अगदी सर, पाहिलं तर क्रिकेट सांघिक खेळ आहे. ज्या पद्धतीने गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असतो त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील व्हायला पाहिजे असतं. कारण की पाहिलं तर मागील चेंडूवरती तो देखील एक चौकार आला, तदनंतर आता मात्र कॅचिटचा कॉल तो देखील ड्रॉप झाला आणि जीवनदान भेटलं जात आहे फलंदाजाला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज मच्छिंद्र हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू प्रोटेक्शन पाहायला भेटतं. एक जाव भेटती. अगदीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मच्छिंद्रच्या गोलंदाजीची डिटेल्स पाहिली तर 2 चौकार आले. या ओव्हरमध्ये प्रणित एकटा खेळला आणि प्रणितच्या एकट्याच्या जोरावर आतापर्यंत आपण 11 धावा बनवताना पाहिलं. बॅटिंग टीम शिवार्थ 11 भोकरपाडा. अगदीच पाहिलं सर, कालच्या दिवसाचा विचार केला, कालच्या दिवसामध्ये खूप बलाढ्य संघ या क्रीडांगणावरती खेळताना आपण पाहिलं तर SDP चषक 2025चं एक दिमागदार पर्व, जी आतुरता होती आणि ती आतुरता खरं तर काल संपली आणि या चांगल्या स्पर्धेचं आयोजन त्याचबरोबर नीटनेटकं नियोजन देखील आपल्याला पाहायला भेटतो. अगदीच विचार केला, कालच्या दिवसामध्ये खूप बलाढ्य संघ खेळले आणि त्या सर्व संघांना पराभवाची धूळ चाकून सुपर 5 मध्ये गावदेवी पानशील संघाने प्रवेश केला. आणि आज खरं तर या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला भोकरपाडा, तदनंतर आपण पाहू शकाल CHB धारणी. या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट देखील आपल्याला पाहायला भेटते. शेवटचा सामना असेल आजच्या रात्रीमधील. ओव्हर नंबर 2 गोलंदाज झालाय राज दुर्गे. क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह आहे असं म्हटलं जातं. एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम आणि ड्रीम्स कम्स ट्रू. तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागते. राज दुर्गे ओव्हर नंबर 2 लॉफ करतोय. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. झेल होणार का? यस, गुड कॅच. पकडला झेल. ही विकेट हवी होती मात्र आधीला कोण विसरेल. मागच्या 2 सामन्यामध्ये धुमाकूळ थैमान अक्षरशः गोलंदाजांची कत्तल करणारा अदी पाटील कडून अपेक्षा वाढल्यात. अमोलला हा झेल टिपला आणि पहिला धक्का. बॅटिंग टीम संघ भोकरपाडा. मागच्या 2 मॅच मध्ये भोकरपाडा संघाने हेच केलं. त्यांनी बॅटिंग करत असताना आपलं पावित्र्य दाखवलं. अगदी आपल्या बेधडक बॅटिंगनं त्यांनी मैदानावर धावा अगदी वेगानं जमवल्या आणि आता पुन्हा एकदा अधिकडून अपेक्षा वाढल्यात. अधीनं मागच्या 2 मॅच मध्ये जेव्हा अदितशी आम्ही मगाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं का मला आणखीन 25-30 धावा ठोकाव्या लागतील आणि त्या प्रयत्न त्याला करावे लागतील. आणि क्रिकेटमध्ये प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं असतं. अगदीच पाहिलं तर पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहिलं तर 11 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. 11 धावा धावफलकावरती लागले जातात. गोलंदाजी ट्रॅकवरती सांघिक कोट्यातून दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळताना आपण पाहू शकाल राज दुर्गे. याच गोलंदाजीच्या पटलावरती देखील त्याला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायची आहे. आदित्य पाटील
सारख्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 राज दुर्गे ऑल ऑफ केला स्ट्रेट हिट आणि क्रिकेट मधील हा ताकदीचा फटका असतो. स्ट्रेट हिटला षटकार ठोकणं हे खूप कठीण असतं आणि तो तगडा फटका खेळला. अदी खेळतो नॉन स्ट्राईक एंडला. अदीला अजूनही संधी मिळाली नाही. राज दुर्गेवर विकेट नंतर षटकार आक्रमण करतो रितेश आगिवले. एकूण धावा दाफलकावरती टोटल संघ पोहोचलाय 17 धावा आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. राज दुर्गे आतापर्यंत 2 चेंडू लॉफ करतोय. फटका बनवला, अँगल वापरला, क्षेत्र खाली, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला. नक्की धाव घेण्याची तयारी, वेगाने धावा जमवल्यात. क्रिकेटमध्ये इच अँड एव्हरी सिंगल व्हेरी इम्पॉर्टंट. सिंगल डबल धावा खेळामध्ये खूप महत्वाच्या असतात आणि ते प्रयत्न सूर्य. अदिला अजूनही संधी मिळाली नाही. रितेशनं 2 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 8 वर पोहोचलाय आणि संघाची धावसंख्या 19. शिवार्थ 11 भोकरपाडा संघ. किती टार्गेट सेट केलं जाईल आज? भोकरपाडा संघाने ज्यांची बॅटिंग ताकद दाखवली. राज दुर्गे ऑन साइडला चेंडू येतोय कार्पेटच्या माध्यमातून, जरूर ट्रॅव्हल झालाय, सिंगल मिळेल. आधीला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. आधीची बॅटिंग पाहिल्यानंतर प्रथमेश आम्हाला महेंद्रसिंग धोनीचा एक सिनेमा आठवला, ज्यामध्ये एक डायलॉग होता का बहुत तगडा मारताय, आणि तसा हा फलंदाज आहे. आज काय तुफानी खेळला डाव्या हाताचा या शैलीदार फलंदाजानं. मात्र आज संयमी खेळी करत अक्षरशः मैदान गाजवलं आणि तो आपण पाहतोय आधी खेळेल आता स्ट्रायकर एंडला. आधीवर जबाबदारी स्वीकारून तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो आणि तो आधी आता स्ट्रायकर एंडला आलाय. रितेश वैयक्तिक 3 मध्ये 9 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 20. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. चला थोडा वेगवान क्रिकेट खेळा, सूचना आम्ही देतोय. डबल 961 सुदर्शन आम्हाला माहिती देतोय. ओ खोदून काढला डीप कडे. ओ गोल्डन विकेट. ही विकेट हवी होती आणि बघा हा जल्लोष, आनंद जल्लोषामध्ये परावर्तित झालाय. किती आनंद. आधीच थांबणं महत्वाचं होतं आणि आता 2 विकेट 20 वर. तर नक्कीच हा जल्लोष आम्ही पाहिला. विवेक आम्हाला अकुर्लीच्या स्पर्धेची आठवण करून देतो. लक्ष वेधूया मॅच कडे. वीस धावा झालेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स. विवेक खुश आहेत आणि जे काही आठवणी सुदर्शनला सांगत आणि मैदानाच्या बाहेर झालेला सुद्धा ज्यांनी काही आठवणी शेअर केल्या. जल्लोष आनंद आपण करताना अनेक सेलिब्रेशन पाहत असतो आणि क्रिकेटचा आनंद असतो. आजकाल क्रिकेटमध्ये स्ट्रिक्ट रूल आले. जर तुम्ही टी शर्ट काढून जल्लोष केला तर काही संघांना बाद सुद्धा केलं जातं, कारण डिसिप्लिन स्पर्धेचा दर्जा तुम्हाला मेंटेन करावा लागतो. आतापर्यंत राज दुर्गे खुट बॉलिंग आधीला बाद केलं. 2 विकेट मिळाल्यात. आक्रमण आम्ही थांबणार नाहीये, धावा बनवायचे. येणारा फलंदाज अगदी पॅव्हलियन मधून सेट होऊन येतोय. बघा टाळ्या शिट्यांचा आवाज अगदी पाठे नंतर सुद्धा ऐकायला मिळतो आणि हे पाठीराखे असतात. तणावाचं वातावरण. 2 षटकं संपली. एकूण धावा दाफलकावर जरूर पाहिलं. एकूण धावा 26. तर नक्कीच आपण पाहतोय राज दुर्गे धावा दिल्या 15. सुदर्शन आम्हाला टेम्परेचरचा सुद्धा माहिती देतो. आज थंडीचा जोर थोडा कमी आहे. 2 षटकं. 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस होता. प्रेमीयुगलांचा आठवडा संपन्न झाला. 24 लाईव्ह इव्हेंट कडून सुट्टी मिळाली नाही म्हणून विवेक थोडे नाराज आहेत. 2 षटकं संपली. धावा 26 आहेत. रितेशला आपण जरूर पाहतो. दीपला
इथे जरूर पाहिलं. दीपनं सुरुवात केली. रितेशनं आतापर्यंत डाव चांगल्यापैकी सांभाळलाय. 3 मध्ये 9 वर खेळतोय. धावा 26 आहेत. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. राज दुर्गेच्या षटकामध्ये 15 आल्या. मच्छिंद्र रसाळला 11 दिल्या. CHB 11 धारणी आज संघ इथे खेळतोय. प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला दाखवते. अशा पद्धतीने खेळला तर 52 होऊ शकतो आणि करंट रन रेट पाहिला तर 13 ची सरासरी. 2 षटक बाकी. दीप आणि रितेश. फ्रंट फुटचा वापर. ओ अनोखा अंदाज स्टाईल. ग्रेट हिटिंग शॉट लाईक दॅट. सुपर स्ट्रोक. सुपर डुपर 6. काय रितेश आगिवले खेळतोय बघा. प्रणित बाद झाल्यानंतर माझ्या बॅट मध्ये सुद्धा ती मनगटामध्ये ताकद आहे. फ्रंट फुटला आले. फटका बनवला आणि सहज ठोकला. कॅमेरामनचं आपण कौतुक करूया. अगदी लास्ट मोमेंट पर्यंत अमोलचं आम्ही कौतुक करतो. हा चेंडू त्यांनी कव्हर केला. बघू आपण त्यांचं धन्यवाद देऊया. VIP डाईज वर आमचे सर्व आयोजक चर्चा सुद्धा सुरू आहेत. बॉलमॅनचा विशेष तिथे कौतुक होते. कॅरेबियन आमचे. ओ स्विंग होता. ऑन स्विंग. टप्पा पडल्यानंतर नाराज आहे रितेश. त्यांनी लाईन ओळखले. रीड केलं होतं. शॉर्ट सिलेक्शन झालं मात्र कनेक्शन झालं नाही. हा डॉट बॉल. आतापर्यंत अमोलला पाहिलं. षटकारानंतर डॉट कमबॅक करताना 32. 2 धावा आपण जरूर पाहिलं. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 15. अमोल पाटील नेक्स्ट बॉल. ऑन साइडला फाईन लेगला क्षेत्ररक्षक रेडी आहे. चेंडू पकडेल तिथे 1 धाव. थ्रो पॅरेरल झाला. यस गॅदर चांगलं केलं. सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकेल आणि आता एकूण धावा 33 रन्स. थोडं जलद गतीने खेळायचं खेळाडूंना आम्ही विनंती करू. 33 धावा 2 विकेट. रितेश संघासाठी खेळतो. रितेशचं आतापर्यंत योगदान पाहिलं. 2 षटकार रितेशच्या बॅट मधून. अमोल पाटील आतापर्यंत 3 चेंडू धावा दिल्या 7. फ्रंट फुटला आले. स्ट्रोक कन्वर्ट झाला नाही. हा डॉट बॉल. बघा जर तुमची अॅक्युरेसी चांगली असेल. आज आपण पाहतो रनवे चांगला आहे. चेंडू रिलीज खूप चांगल्या पद्धतीने करतो. त्यानंतर त्याचा टप्पा आपण पाहिला. रिदम चांगला आहे. नाईस लाईन वर गोलंदाजी करतो. विभिन्नता दाखवते. अगदी प्रत्येक चेंडू मध्ये व्हरायटी आणि व्हॅरिएशन दाखवते अमोल पाटील. षटकारानंतर 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिले आणि 4 चेंडू मध्ये त्यांनी धावा दिल्या 7. समोर ठेवला. चेंडू इन स्विंग झालाय. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. अमोल पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. 3 डॉट षटकारानंतर कमबॅक चांगलं आहे. मागे काय झाले तुम्हाला विसरावं लागतं आणि त्यानंतर कमबॅक करत असताना व्हेरी गुड कमबॅक. आतापर्यंत 3 चेंडू डॉट. 5 चेंडू मध्ये अमोलनं धावा दिल्या 7. एकूण धावफलक 33 रन्स. 5 चेंडू नंतर धावा 33. समोर ठेवला. यस वेग प्रचंड. टाळ्या होऊ द्या अमोलसाठी. गुड बॉलिंग. षटकारानंतर प्रथमेश गोलंदाज मॅच मध्ये काय 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 करू शकतात याचा प्रत्यय आपल्याला अमोलच्या मार्फत पाहायला मिळाला. गुड बॉलिंग. मच्छिंद्रच्या षटकामध्ये 11 आल्या. राज दुर्गेनं धावा दिल्या 15. अमोलनं धावा दिल्या या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 7 धावा. 3 षटक संपले. एकूण धावा 33. करंट रन रेट पाहिला तर 11 ची सरासरी. 2 षटकानंतर 26 होत्या. 3 षटकानंतर 33 आणि आता शेवटचं षटक. शिवार्थ 11 भोकरपाडा संघ. किती टार्गेट सेट होणार. तर उद्या 6 वाजता रिपोर्टिंग करतील. वानिवली संघ असेल आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ. सूचना जरूर दिल्यात. बारवई संघ आहे. 4:20
तन्मय ठोंबरे स्लॉग ओव्हर लॉंग रन अप आहे. पहिला चेंडू फटका बनवला, स्ट्रोक खेळला. आयवा कॅचचे प्रेक्षक आले होते आयवा कॅच घेण्यासाठी. तर चौथ्या रात्रीमध्ये आयवा कॅच प्रेक्षकांना शेवटच्या रात्रीमध्ये सुरेश दादा पाटील यांच्याकडून विशेष प्राइज असेल. सुदर्शनने आम्हाला माहिती दिली आत्ता ज्या आयवा कॅचचे प्रेक्षकांना झेल घेण्यासाठी आले, मात्र तयारीच दाखवली नाही. तन्मय ठोंबरे षटकाराने संघ पुढे सरकलाय. 39-39. रितेशनं संघाचा डाव खूप चांगल्यापैकी सांभाळला. रितेशनं 3 षटकार आतापर्यंत दाखवलेत. 39. यस, इथे संधी जरूर होती, डिफिकल्टी झाल्या. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. ओ पंच आमच्याकडे वळलेत. रनआउट साठी आपण चेक करणार आहोत आता टेक्निकल टीम कडे. मात्र बघा धावांची भूक, गरज नव्हती, धाव कंप्लीट झाली, कम्युनिकेशन नव्हतं, धावांची भूक होती तिथे, हंगरनेस पाहिला. मात्र इकडे डेंजर एंडला एक्झॅक्टली चेक करूया आपण टेक्निकल टीम कडे. या पाठीराख्यांमध्ये चर्चा होईल एक्झॅक्टली किती धावा येतील या चेंडूवर, याचा सुद्धा उलगडा होईल. यस, आपण पाहूया तिथे टेक्निकल टीमच्या अगोदरच आम्ही पाहतोय 12व्या खेळाडूंचा आवाज येतो. आम्ही बऱ्याच वेळा पाहिला. कदाचित सुदर्शन पुढच्या वर्षी कंट्रोल रूम आपल्याला वेगळा ठेवावा लागेल. ओके, तर पुढल्या वर्षी आपण ते करूया, कंट्रोल रूम थोडा वेगळा ठेवू. कारण ऑफिशियल अंपायरच्या अगोदरच 12वे खेळाडू खूप होप्स मध्ये असतात. थोडंसं मनोरंजन मॅच कडे कॉन्सन्ट्रेट आपण पुन्हा करूया. बॅट एक्झॅक्टली हवेत आहे की नाही, ट्रान्सपरन्सी इथे पाहणार आहोत, पारदर्शकता जरूर असेल. एक्झॅक्टली रनआउट आहे की नाही, स्लो मोशन मध्ये आपण तो व्ह्यू पाहतोय. विवेक आमचे ऑपरेटर आहेत. तर ऑफिशियल अंपायर अँड मॅनेजमेंट हे डिसिजन येईल. यस, नॉट आउट. तीन रन्स कंप्लीट आहेत. 3 रन्स कंप्लीट आहेत आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बघा चित्र आपण पाहिलं. पुन्हा एकदा डाऊट्स क्लिअर होत असताना आपण पाहतो टेक्निकल टीम कडून. दीप पाटील रनआउट. 3 धावा वेगाने पूर्ण केल्या. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. धावा धावफलकावरची टोटल 42-42. तन्मय ठोंबरे ओ आक्रमण केलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला. ओ प्रयत्न चांगले केले, कमालीचे प्रयत्न होते. प्रयत्नांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्ण झोकून देणं सुद्धा क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह ऑफ्स. गावासाठी खेळायचे, आपल्या प्रतिष्ठेची लढाई आणि हा सामना सुद्धा तेवढा महत्वाचा आहे. कौतुक करूया तिथे धारणीचे क्षेत्ररक्षक होते निशान. गुड फिल्डिंग, एफर्ट्स खूप चांगले होते, प्रयत्न खूप चांगले. 43 धावा 3 गडी बाद. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. ओ रनवे मध्ये थोडासा अडथळा आला, पंचाने इशारा केला क्लोज कॉल. काही नाही या चेंडूवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 षटकानंतर 33 होते आणि आता 10 धावा आतापर्यंत आल्यात, म्हणजे आता धावा 43 आहेत. अजूनही आपण पाहतो 3 चेंडूंचा खेळ बाकी. 9961 SDV ट्रॉफीची आपण पाहतो सन्मानाची दर्जेदार स्पर्धा आहे. डीप कडे खेळतोय, जरूर धाव घेण्याची तयारी. 2 धावा, थ्रो परफेक्ट आला नाही. पाठीराख्यांचा स्फोट आवाज येतोय. 2 धावेने संघ पुढे सरकेला आणि एकूण धावा 45 45. करंट रन रेट पाहिला 12.27.
धावा 45. 9 मध्ये 27 योगदान रितेश. गुड बॅटिंग. संघासाठी खेळला, थांबून खेळला, वेट अँड वॉच याला म्हटलं जातं, प्रतीक्षा केली आणि त्यांनी संघासाठी कमालीचं परफॉर्मन्स दाखवलं. रितेश आगिवले. गुड बॅटिंग. 9 मध्ये खेळतो रितेश. 27. अंत बला तो सब बला. शेवट गोड करणार का? तन्मय ची ही आपण पाहतो षटक. पुढचा चेंडू रितेश साठी. शेवट गोड करतोय. फाईन लेगला हा येईल चौकार. स्कोर मूव्स ऑन. टोटल 49. 49 वर पोहोचलाय बघा. अजूनही आवाज येतो पॅव्हलियन मध्ये. सामना सोडायचा नाही. 49 झाल्यात. 4 षटका. बॅटिंग टीम शिवार्थ 11 भोकरपाडा अगदी शेवटपर्यंत लढत देत असताना CHB 11 धारणी. लास्ट बॉल आहे. कोणता अंक येणार शेवटच्या चेंडूवर? अंत बला तो सब बला म्हटलं जातं आणि आता धावा 49. प्रयत्न चांगले करतोय रितेशनं. आज डाव चांगला सावरला. आदी पाटील नंतर आपण पाहतोय तन्मयनं च्या या गोलंदाजीवर बघा. पुन्हा एकदा रितेश. 10 मध्ये 31. एकूण धावा 49. लॉफ करतोय. शेवट गोड. वैयक्तिक पोहोचलाय रितेश. संघ पोहोचलाय 55. 56चं टार्गेट आणि रितेशचं वैयक्तिक योगदान. षटका ठोकले 4. गुड बॅटिंग. गुड बॅटिंग. टाळ्या होऊ द्या रितेश साठी. काय फटकेबाजी केल्या. टाळ्यांचा आवाज येतो बघा. स्क्रीनवर आम्ही पाहतोय आता 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि आमचे सर्व आयोजक आणि जे आमचे बॉय होते बघा. कॅरेबियन गजाबाई. एकदा टाळ्या होऊ द्या. वेस्टर्न लुक. उद्या त्यांचा वेगळा लुक असेल बघा. एक किस करताना कदाचित आज 14 फेब्रुवारीला ते कुठे गेले नसतील. गजाबाईला आपण स्क्रीनवर पाहते. उद्या त्यांचा वेगळा लुक आहे. तर गजाबाईने जर डान्स केला तर त्यांना सरप्राईज गिफ्ट असेल. गजाबाईंना डान्स साठी सरप्राईज गिफ्ट. धाव फलकावरची टोटल 55 आणि 56 धावांचं टार्गेट. आमचा स्पेल मात्र इथे संपतो आणि मी पुन्हा एकदा सर्व आमचे आयोजक कमिटी, आमचे मित्र सुदर्शन पाटील असतील, आम्हाला या स्पर्धेमध्ये आज समालोचनाची संधी दिली. मी पुन्हा एकदा SDB ट्रॉफीच्या सर्व आयोजकांचं धन्यवाद देतो आणि संपूर्ण सिद्धू 11 कैरे आणि सर्व सहकारी आणि मॅनेजमेंट धन्यवाद देईन. काही चूक झाली असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू. मात्र संतोष चौधरी सर, आम्ही सुद्धा आता निवेदनकडे जास्त वळलो. समालोचन खूप कमी करतो. त्याबद्दल काही चुकलं असेल तर क्षमस्व. मात्र आयोजकांचं मनापासून धन्यवाद. SDB ट्रॉफी अँड ऑल. आज या स्पर्धेचा आम्ही घटक बनलो, एन्जॉय केलं आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद देईन. पुढच्या मॅचकडे वळेन. दुसऱ्या इनिंगसाठी 56चं टार्गेट. चला फिल्डिंग टीमला विनंती करतो क्षेत्ररक्षण लावून घ्या. धन्यवाद. थँक्स टू ऑल. धन्यवाद सागरजी मांडवकर. खरं तर नेऱ्याचा हा गोड आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. सागर मांडवकर यांचं SDB ट्रॉफीमध्ये इथे स्वागत करण्याची विनंती मी करणार आहे. सागरजी मांडवकर, खरं तर जेवढा गोड त्यांचा आवाज आहे तेवढा त्यांचा स्वभाव पण गोड आहे. असे आमचे सागर मांडवकर. सागर मांडवकर ज्यावेळेस समालोचन करत असतात त्यावेळेस असं वाटतं आपल्याला की आपण ऐकतच राहावं. असे गोड शब्द त्यांच्या मुखातून निघत असतात आणि SDB ट्रॉफीमध्ये आज दुसऱ्या रात्रीमध्ये पहाटे त्यांचं इथे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सागरजी मांडवकर यांचा सन्मान इथे आपण करतोय. पुढच्या वेळेस ज्यावेळेस जसं जसं तुम्हाला आमंत्रण येईल तर नेहमीच आपण SDB ट्रॉफीमध्ये आमच्या समवेत असाल. आणि याच्या पुढचं आयोजन पण दिमागदार वाढतच चाललेली आहे या आयोजनाची चर्चा. सागर मांडवकर धन्यवाद.
मॅचला सुरुवात होईल. खूप महत्वाची मॅच आहे. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर नक्कीच शिवार्थ इलेव्हन भोकरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आता CHB धारणी. दुसऱ्या सत्रामध्ये आता गरज आहे 24 चेंडू आणि 56 धावसंख्येची. या धावसंख्येचा पाठलाग होईल का यशस्वी का होईल दमछाक ते पाहिलं जाईल. परंतु आपण याआधी ऐकलं तर अगदी सागर सर यांना ऐकलं आपण. खूप गोड आवाज, शांत संयमी व्यक्तिमत्व आणि त्यांनी अगदी गाईड देखील आम्हाला केलं आणि आमचे खरं तर फेवरेट आहेत समालोचनामध्ये. अगदी आयडॉल आमच्या कुणाला कोण असतील तर अगदी तेच असतील, कारण त्यांना आम्ही ऐकत असतो. त्यांची आपण पाहायला गेलं याआधी मी युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा फक्त आवाज ऐकला होता. त्यांना कदापि समोर पाहिलं नव्हतं, परंतु ते चेहरा आणि ती गोड वाणी नक्कीच आपण पाहिल्या. मॅचला सुरुवात होईल. अगदी ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो या स्पर्धेचे सर्व अभिनंदन पाटील यांना नक्कीच आपण पाहू शकतो. आणि मॅच याबाबत खूप महत्वाची रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला CHB धारणी, त्यांच्या अगेन्स्ट आता शिवार्थ इलेव्हन भोकरपाडा. या टीमचा देखील दबदबा राहिला. आपण पाहायला गेलं गत वर्षामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये भोकरपाडा टीम, त्यांच्या अगेन्स्ट आता CHB धारणी टीम. SDP ट्रॉफी मध्ये त्यांचा परफॉर्मन्स याबाबत खूप कमालीचा राहिला. बॉल लो फुलटॉ चॉप केला, बॅक टू द बॉलर. याबस पहा प्रत्येक बॉल वरती टाळ्या वाजवल्या जातात आणि टाळ्या वाजवण्यात भाग पाडलं जात आहे, कारण कमालीची मॅच. एका बाजूला भोकरपाडा, दुसऱ्या बाजूला धारणी. अगदी एका बाजूला खळापूर तालुका, अगदी दुसऱ्या बाजूला पनवेल तालुका. अगदी दोन तालुक्यांमधील दोन संघ आपण पाहतोय. त्यांच्यामध्ये आता बॅटल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पराचा सपोर्ट निखिलजी पाटील यांचा देखील राहिला या टीमला. अगदी दोन्ही आपण पाहिला, वाईट वेळ असू द्या चांगली वेळ असू द्या, सपोर्ट भरपूर राहिला. या बच्चा बॉल टॅपिंग क्रिकेट. पुन्हा एकदा आवाज पहा, डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल या मॅच मध्ये खूप महत्वाची. दर्दी प्रेक्षक अजून आपण पाहायला गेला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि कित्येक विवर्स नक्कीच आजच्या रात्रीमध्ये देखील याबाबत पाहायला मिळाले असतील, कारण खूप महत्वाची मॅच आपण पाहतोय SDP ट्रॉफी मधील. अगदी मागच्या वर्षामध्ये आपण पाहिला, गत वर्षामध्ये CHB धारणी टीम अगदी पराभूत व्हावं लागतं, शेवटच्या क्षणाला व्हावं लागलं होतं, परंतु आता त्यांना माहिती आहे ही संधी पुन्हा येणार नाहीये. एक वर्ष आपल्याला वाट पाहावी लागली ना, आता मात्र संधी आली, त्या संधीचं सोनं करावं लागेल. रितेश आगिवले, वेगवान बॉल टॅपिंग क्रिकेट. पुन्हा एकदा 38 सर्कलच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होतं, प्रयत्न करतील विशाल, परंतु अबाकाच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. धावा येतील या बॉल वरती. 4 धावा धावफलकावरती आपण पाहायला गेलं. टीमची टोटल 4 अंकावरती पाहायला मिळते. अगदी तब्बल 3 चेंडूंचा प्रतीक्षा करावी लागली अगदी श्री गणेश होण्यासाठी, परंतु आपण पाहायला गेलं तर नक्कीच मच्छिंद्र असाल आणखीन एक अगदी मल्टी टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्याचा खेळ अद्यापर्यंत आपण पाहिला कमालीचा. कॅल्क्युलेशनच्या क्रिकेटच्या माध्यमात अगदी आपण पाहिला माइंडनं हा खेळाडू खेळ करत असतो. याबाबतचा बॉल बॅटची कडा आपण पाहायला गेला, तू मै म अगदी आपण पाहायला गेलं कम्युनिकेशन याबाबत झालं नाहीये. आपण पाहायला गेलं थंडी, गुलाबी थंडी जरूर पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये आता प्रेशर आणि मॅचची गरमी आपल्याला नक्कीच आवाज पाहायला मिळते. चांगले खेळाडू या दोन्ही टीम्स मध्ये. जबाबदारी आता रोशन पाटील वरती त्याने प्रभावित केलं आजच्या दिवसामध्ये. अमोल पाटीलनं देखील प्रभावित केलं गोलंदाजी करत असताना, परंतु रोशन पाटीलनं मागची मॅच आवाज बालीची जिंकून दिली स्वतःच्या जीवावरती. स्वतः मच्छिंद्र रसाला चांगला खेळ करावा लागेल. याबाबत फुलचा फटका, क्षेत्ररक्षक विशाल पाटील बॉल खाली येतील. जर्सी नंबर 7 न टिपला झेल आणि संपवला या मॅच मधील मच्छिंद्र रसाल यांचा खेळ. विकेट डाऊन, गोल्डन विकेट मिळाली जाते शिवार्थ इलेव्हन भोकरपाडा या टीमला. जोर का झटका, धीरे से लगा. गोल्डन विकेट आपण पाहायला गेलं नक्कीच बिलवली रितेश आगिवलेनं. विशाल पाटीलनं तो झेल टिपला गेला आणि त्या ठिकाणी मच्छिंद्र रसालला आता तंबूचा रस्ता दाखवला. ही मॅच खूप महत्वाची होती आणि अगदी आपण पाहायला गेला बॅड परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये राहिला अगदी मच्छिंद्र रसालचा. खरं तर नाराज केलंय त्या अगदी मच्छिंद्र रसालनं, परंतु आपण पाहायला गेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. गोरख रसाल एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहायला गेला तर नक्कीच एक्सपिरियन्स इज अ मोस्ट डेंजरस वेपन असं म्हटलं जातं ना. आता एक्सपिरियन्सचा वापर करून तुम्हाला खेळावा लागेल, कारण अनुभवाची शिदोरी तुमच्या पाठीशी आहे. शेवटचे आता बॉल बाकी आहेत 19 आणि गरज आहे 52 धावसंख्येची. 19 चेंडू 52 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहायला गेलं टीम भोकरपाडा चांगल्या पहिल्या सत्रामध्ये चांगल्या टोटल पर्यंत पोहोचली. तदनंतर गोलंदाजी करत असताना रितेश आगिवलेनं कमालीची गोलंदाजी केली. बोला तयार रितेश.
गोरख यांच्यासाठी यावच पाहत टीआर सलकरला चिरत बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेनं 4 धावसंख्येसाठी आलाय क्रुशल मोमेंट वरती मच निडेड सावकार 4 आल्यात. अजूनही आपण पाहिला बराचसा सपोस्ट तारणी टीमचा देखील आपण पाहतो. त्या विपरीत आपण पाहायला गेलं भोकरपाडा टीमचे देखील आपण पाहायला गेलं खूप सारे पाठीरेखे आहेत. परंतु पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली 8 अंकावरती. 8 धावा धावफलकावरती अद्यापही पाहायला मिळतात सर. आणि एक विकेट डाऊन झाली परिस्थिती आपण पाहायला गेलं बॅलन्स अद्यापही पाहायला मिळते. SDB ट्रॉफी दुसरी रात्र आणि त्याच्यामध्ये टॉप 5 मध्ये क्वालिफाय कोण करेल याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत पाहायला मिळेल. अगदी आपण पाहायला गेला पहिलं षटक रितेश शागिवलीनं कमालीचा फेकला. प्रणित पाटील न्यू बॉलर मार्क वरती यावेळेस पाहायला मिळेल. तुम्हाला पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 56 या धावसंख्येचा. 18 चेंडू अजूनही 48 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या CHB दारणे टीमला. चला स्पीड अप करा विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. परंतु रोशन पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत अगदी या मॅच मध्ये सांगणं कठीण असेल. कारण ते आव्हान आपण पाहिलं इक्वेशन आपण पाहायला गेलं तर नक्कीच थोडस वरचढ पाहायला मिळतोय. परंतु रोशन पाटील त्याने प्रभावित केलं. या टीमचा पॉवर हिटिंग झोन सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो आणि त्याला तसाच खेळ करावा लागेल. प्रणित पाटील साठी चॉप केला खोवट टप्प्याचा बॉल होता आणि आपण पाहायला गेलं क्षेत्ररक्षक डीप मध्ये याबाबत चांगलं क्षेत्ररक्षण घडलं. परंतु 2 धाबा कंप्लीट झाल्या. खूप कमालीचं क्षेत्ररक्षण याबाबत पाहायला मिळालं आहे. नक्कीच अगदी शेवटची मॅच एक चुकी तुम्हाला पराभवाच्या दिशेने नेऊन ठेवू शकते. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती आपलं सर्वस्व देऊन खेळणं तुमचा परम कर्तव्य. 17 चेंडू अद्यापही 46 धावसंख्येची गरज असेल. विनिंग इक्वेशन आपण पाहतोय 17 चेंडू बाकी आहेत अद्यापही 46 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. चला स्पीड अप करा मित्रांनो विनंती असेल. 17 चेंडू 46 समीकरण. प्रणित पाटील या टीमचा A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर आहे आणि प्रणित पाटीलचा खेळ देखील गत वर्षामध्ये चांगला राहिला. लो फुटॉस बॉल समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक या बॉल वरती येतील डीप मधून. एकच धाव या बॉल वरती प्राप्त होईल. टीमची टोटल बनली जाईल. 11 धावा धावफलकावरती लागल्या जातील. शेवटच्या आता 16 बॉल आणि 45 धावसंख्येची गरज असेल. 16 चेंडू 45 धावा. खूप महत्वाची मॅच अगदी अद्यापही प्रेक्षक वर्ग पाहतोय. अगदी मॅच साठी उपलब्ध मैदानाच्या आतमध्ये आता इक्वेशन नक्कीच बनलंय. शेवटचे 15 बॉल बाकी आहेत आणि 16 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 45 धावसंख्येची. प्रणित पाटील जबाबदारी त्याच्यावरती. गोरख रसाल यांच्यावरती जबाबदारी आहे. अगदी थ्रिलर मॅच याबस पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेटची मेजवानी आपण पाहतो. प्रणित पाटील तयार. लो फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला अगदी पंचांच्या बाजूनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. परंतु या बॉल वरती सिंगल व्यतिरिक्त काय मिळणार नाहीये. आधी पाटील डीप मध्ये होता आणि त्याने यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फिल्डिंग डिपार्ट खूप महत्वाचा आणि फिल्डिंग डिपार्ट चांगलं काम करतोय अद्यापर्यंत भोकरपाडा टीमचं. 15 चेंडू आता 44 धावसंख्येची गरज असेल. आपण पाहायला गेलं तर नक्कीच शेवटचे 15 बॉल बाकी आहेत आणि 44 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. सिंगल डबलला आपण पाहायला गेलं नक्कीच काही फरक पडणार नाहीये. परंतु मोठे फटके आता आले तर नक्कीच अगदी गरजेचं असतील बॅटिंग करणाऱ्या CHB दारणे टीमसाठी. लो फुलटॉस बॉल लॉफ केलाय ऑन साइडच्या दिशेनं. चेंडू पाहावा लागेल. ट्रॅव्हल करतो डीप मध्ये. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. परंतु या बॉल वरती एक सिंगल. परंतु यावेळेस बॉलला गॅदर करता आला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असफल ठरला. 2 धावा या बापलकावरती ला ऍड केला जातील. परंतु इक्वेशन आता थोडस मायनस होताना आपल्याला पाहायला मिळेल. 42 धावसंख्येची अद्यापही गरज. टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 या अंकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. मॅच खूप कमालीची पाहायला मिळाली. जसं आयोजन दिमागदार आहे तसे मॅचेस देखील आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. प्रेक्षकांची देखील मनं जिंकली गेलीत. आजच्या मॅच प्रेक्षकांना देखील आवडत असतात. आणखीन एक अगदी चांगला फटका. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत बॉल वरती येतील. एक सिंगल प्राप्त झाली. अद्यापर्यंत बांधून ठेवलं प्रणित पाटीलनं रोशन पाटीलला. आपण पाहायला गेलं अगदी दोन्हीकडे पाटील आहेत पण तो कोणत्या पाटलांचा दबदबा राहील या मॅच मध्ये ते नक्कीच पाहिलं जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत. 56चा पाठलाग करत्या. 13 चेंडू आता 41 धावसंख्येची गरज आहे. अगदी निर्णायक बॉल असेल. शेवटचे 13 बॉल आणि आता 41चं समीकरण बनलंय मैदानाच्या आतमध्ये. विनिंग इक्वेशन आपण पाहतो 13 चेंडू 41 धावा. गोरख रसाल स्ट्राइक एंड वरती. प्रणित पाटील
त्यावरचा बॉल अगदी रिचचा वापर केला, मनगटी ताकदीच्या जोरावरती हा बॉल केला डीप स्क्वेअर लेग मध्ये. धीरज पाटील बॉल वरती येतील, उचलतील, फेकतील, एक सिंगल अगदी आपण पाहतो. पण तो एक षटक कमालीचा पाहायला मिळालं प्रणित पाटीलचं. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा, तदनंतर अगदी आपण पाहायला गेलं 8 धावा आल्या त्या षटकामध्ये. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आफ्टर 2 overs and 16 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आता येणारे बॉल्स बाकी असतील 12 आणि गरज असेल 40 माफ करा धावसंख्येची, 40 धावसंख्येची अद्यापही गरज असेल. 12 चेंडू आणि 40 धावा अगदी प्रति षटकामध्ये. आता तुम्हाला 20च्या सरासरीनं धावायचं. आपण पाहायला गेला मॅच अजून ऑन आहे, कारण आपण पाहायला गेला एक विकेट लवकर डाऊन झाली मच्छिंद्र रसाल यांची. तदनंतर मित्र बनेन या मॅच मध्ये दुसरं षटक जे फेकलं भोकरपाडा टीमच्या बाजूनं प्रणित पाटीलनं, एक विकेट त्याच्या नावावरती. तदनंतर प्रणित पाटील आले आपण पाहतो आणि त्यांनी 8 धावा खर्च केला. आणि अगदी आपण पाहायला गेलो 16 धावा धावफलकावरती आहेत. 8च्या रन रेटनी आता चालती आपण पाहायला गेलो 2 षटकांच्या समाप्तीनंतर CHB धारणे टीम. आदी पाटील या बॅटचा बॉल लॉफ केला, गोरख रसाल या बॉल वरती प्रहार करतात. बॉल चाललाय सीमा पार, या बॉल वरती आलाय षटकार या बस बॉल वरती आलाय. खूप कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. गोरख रसाल पुरलेचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. ताकद माझ्यामध्ये अजूनही हे सांगताना गोरख रसाल. 11 चेंडू आता 34 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आदी पाटील यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. आदीने देखील अगदी प्रभावित केला आजच्या रात्रीमध्ये. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये आदीने प्रभावित केल्या, परंतु त्यांच्यावरती आता आक्रमण चढवलं जात आहे. अगदी आपण पाहायला गेलं तिसऱ्या मॅच मध्ये अगदी थोडासा खराब परफॉर्मन्स आपण जरूर पाहिला, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगलं कामगिरी करावी लागेल. यावेळेचा बॉल वेगानं फेकला होता. बॅक टू द बॉलर आपण पाहतो प्रणित पाटील, परंतु एक चिकी सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली. खूप महत्वाचं होतं. रोशन पाटील आता स्ट्राईक एंड वरती आले. टीमची टोटल जाऊन पोहोचली 23 या अंकावरती. 10 चेंडू आता शेवटचे शिल्लक असतील आणि 33 धावसंख्येची अद्यापही गरज असेल. मॅच अजूनही ऑन आहे. शेवटचे 10 बॉल 33 धावा. शेवटची मॅच आपण पाहतोय गुलाबी थंडी, त्यामध्ये मॅचची गरमी. 10 चेंडू शेवटचे शिल्लक 33 धावा अगदी रोखायच्यात अगदी आदी पाटील आणि त्यांच्या टीमला. परंतु आपण पाहावं लागेल अद्यापर्यंत बॅटिंग करताना थोडस स्ट्रगल करताना रोशन पाटील देखील पाहायला मिळाले आहेत. संघर्ष करतात, परंतु गरज 10 चेंडू 33 धावसंख्येची. आदी पाटील रनवे तयार आहेत. या बसचा बॉल हुकचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, विकेटची संधी, परंतु या बसचा बॉलला गॅदर करताना शेवटपर्यंत नजर ठेवणं अत्यंत गरजेचं होतं. परंतु कॅच ड्रॉप केल्या. पाहावं लागेल पंचांचं बोट हवेत. यस, रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट जी भोकरपाडा टीमला हवी होती ती मिळाली. रोशन पाटील सारखा मोठा फलंदाज यावेळेस होतील रनआउटच्या स्वरूपात बाद. आता जल्लोष आपण पाहायला गेला सपोर्ट स्टाफच्या माध्यमातून भोकरपाडा टीमच्या साठी टाळ्या वाजल्या जातात, कारण अगदी त्यांना माहिती आहे रोशन पाटीलची विकेट आल्या. ज्या ठिकाणी 10 चेंडू 33 ची गरज होती, येणारे तर 9 बॉल आणि गरज असेल 32 या धावसंख्येची. 9 चेंडू 32 समीकरण पाहतो. क्रुशियल मोमेंट वरती मॅच मध्ये ट्विस्ट आला. मी म्हटलं होतं पॅडी सर, रोशन पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत मॅच मध्ये काही घडू शकतं. किती मोठं इक्वेशन, किती कठीण इक्वेशन असलं तरी रोशन पाटील मध्ये अगदी ताकद आहे. तो ताकदीच्या जोरावरती, बॅटिंगच्या जोरावरती अगदी ते इक्वेशन सहज पद्धतीने पूर्ण करू शकतो. परंतु त्याचीच विकेट आली. अगदी निर्णायक मॅच मध्ये रोशन पाटील रनरच्या स्वरूपात बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तन्मय ठोंबरे त्यांच्यावरती जबाबदारी असेल. 9 चेंडू आता 32 ची गरज आहे, म्हणजे मोठे फटके तुम्हाला अगदी लगावायच लागतील, कारण मोठे फटके तुम्हाला या मॅच मध्ये जिवंत ठेवतील, या मॅच मध्ये नाही तर या स्पर्धेमध्ये. या बच्चा बॉल फुलचा फटका आपण पाहतोय वाकेंड एरियामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहेत विशाल पाटील अगदी त्या ठिकाणी दूरवरचा प्रवास करून आले आणि अगदी पाहायला बॉलला फील्ड केलं आणि एक सिंगल डबलने फरक पडणार नाही. शिवार्थ 11 भोकरपाडा टीमला त्या विपरीत प्रेशर वाढेल, आता टेन्शन वाढेल CHB धारणे टीमचा. 8 चेंडू आता 31 या धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 31. गोरख रसाल, आता तुम्हाला अगदी तुमच्या कारकिर्दीतील आपण पाहायला गेलं सर्वोत्तम पारी आठवावी लागेल, कारण ही सीबीएल आता तुम्हाला अगदी जुनं तर सोनं करून दाखवायचा, कारण गरज शेवटचे 8 बॉल 31. समोरच्या फटका वाईडिश लॉंग ऑफला फटका केसला. एक सिंगल डबलचा प्रयत्न होतोय.
लेझी क्रिकेट थोडंसं पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचे 7 बॉल बाकी असेल. आता गरज आहे 29 धावसंख्येची. मॅच अजूनही ऑन आहे. हा बॉल निर्णायक असेल. या बॉलवरती मोठा प्रहार आला. इक्वेशन थोडंसं मायनस आणि मॅच मध्ये थोडंसं शिरकाव करेल बॅटिंग करणे CHV तारणी टीम, परंतु मॅच मध्ये पकड जमवल्या भोकरपाडा टीमनं. या बच्चा बॉल गलीच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल तर प्राप्त झाल्या. सिंगलने फरक पडणार नाही. आता शेवटचे बॉल बाकी असतील 6 आणि गरज असेल 28 या धावसंख्येची. आपण पाहिला मॅच मध्ये शिरकाव केलाय अगदी शिवार्थ इलेव्हन भोकरपाडा टीमनं, कारण त्यांची गोलंदाजी अनालिसिस आपण पाहायला गेलं. पहिलं षटक फेकलं होतं पॉवर प्लेचं रितेश आगिवलेनं. 8 धावा त्यांनी खर्च केला, एक विकेट त्याच्या नावावरती. तदनंतर प्रणित पाटील आले दुसऱ्या षटकासाठी, त्याने धावा खर्च केला 8. तदनंतर आपण पाहिला आदी पाटीलने धावा केला खर्च तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 12. आणि अशा पद्धतीने अगदी पाहिला तिन्ही गोलंदाजी कमालीची गोलंदाजी केली आणि भन्नाट बॉलिंग परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिला आणि त्याच्या जोरावरती आता टीम अगदी चांगल्या पोझिशन मध्ये अगदी पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना, बॅट्समन विन युअर मॅचेस बट बॉलर्स विन युअर टुर्नामेंट. अगदी गोलंदाजी अटॅक या टीमकडे अगदी चांगला स्ट्रॉंग आहे आणि तो दाखवून दिला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कॉम बॉक्स मध्ये बरेचसे आपण पाहायला गेलं समोरच्या अगदी पाहायला गेलं असेल योगेश वाघ, सुपला शॉट फेम. तदनंतर आपण पाहायला गेलं सागरजी त्यांना पाहिलं असेल सागर सर. तदनंतर अंकितजी महासुरे. तदनंतर आमचे महागुरु संतोषजी चौधरी, पॅडी पवार सर, प्रथमेश मोरे यांना आपण पाहिलं असेल. आणि स्कोर रायटर अगदी आपण पाहिलं की चांगली अपडेटिंग त्याच्या माध्यमातून दिली जाते. अगदी सुदर्शन पाटील तारा अगदी आपण त्यांचं देखील चांगलं प्रदर्शन या मॅच मध्ये या शृंखलेमध्ये पाहतो. आता गरज अगदी आपण पाहतोय शेवटचे 6 बॉल आणि गरज आहे 28 या धावसंख्येची. 28 धावा धावफलकावरती 24 लाईव्ह वेट त्यांची संपूर्ण स्पर्धा आपण पाहायला गेलं. त्यांना देखील खूप सारे आभार द्यावे लागतील, कारण चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी आणि आपण पाहायला गेलं अगदी चांगली वाहिनिया सध्याच्या घडीला ट्रेनिंग वरती चालणारी वाहिनिया. 6 चेंडू 28 ची गरज. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता फेकलं जाईल. मंदा सासे आणखीन एक अनुभवी खेळाडू अगदी आपण पाहायला गेला गोल्डन ट्रॅक वरती. फिरकीचा जादूगार आहे, परंतु जादू मध्ये फसवलाय का? कॅच ड्रॉप केला. आधी होते त्या ठिकाणी कॅच मात्र ड्रॉप केला, परंतु आता आपण पाहावं लागेल शेवटचे 5 बॉल बाकी असतील आणि आता गरज असेल 27 या धावसंख्येची. 5 चेंडू 27 म्हणजे तुम्हाला 5 षटकार ठोकावे लागतील. अगदी इक्वेशन आता आपण पाहायला गेलं 5 षटकार आणि विन असं इक्वेशन बनलंय, पण तो सोपं नसणार आहे कारण ड्यू फॅक्टर आहे. आणि आपण जर पाहायला गेलं ना अगदी पुरस्कर्ते आहेत रजत पाटील. आपण पाहायला गेलं भोकरपाडा टीमचे पुरस्कर्ते आहेत. शिवार्थ इलेव्हन भोकरपाडा या नावाने करता टीम केलती आणि बायकर मॅन आहेत रजत पाटील. बाईक त्यांनी पटकावले वाजेच्या टुर्नामेंट मध्ये. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला, स्वप्नातील पहिली बाईक. परंतु आता पुरस्कर्ते खुश असतील रजत पाटील कारण टीम चांगल्या पोझिशन मध्ये. 5 चेंडू आणि आता गरज आहे 27 या धावसंख्येची. मंदार साहसे हा गोलंदाज अगदी आपण पाहतो गोल्डन ट्रॅक वरती. या बच्चा बॉल ऑनसाइडच्या दिशेने अगदी बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये येतील या बॉल वरती उचलतील फेकतील, परंतु या बॉल वरती फक्त एक सिंगल म्हणजे 4 चेंडू. आता गरज असेल फक्त 26 या धावसंख्येची. 4 चेंडू 26 आपण पाहायला गेलं. नक्कीच आपण पाहायला गेलं आव्हान मोठा. आता पाणी डोक्याच्या वरून वाहू लागलंय आणि आपण पाहायला गेलं आपल्या झालेल्या चुका आता आठवतील धारणी टीमला. कुठे आपल्या पहिल्या सत्रामध्ये चुका झाला, एक्स्ट्राचा धावा गेला आणि आपली गोलंदाजी थोडीशी खराब झाली. हे टोटल आपण पाहिलं 56चा पाठलाग करताना दमछाक झाली आता बॅटिंग करणाऱ्या धारणी टीमची. 4 चेंडू शेवटचे आणि आता गरज 26 या अंकाची. 4 चेंडू 26 पुरस्कर्ते या टीमचे शिवार्थ इलेव्हन भोकरपाडा रजत पाटील यांना आपण पाहतोय. चला वेल जास्त घेऊ नका, भोकरपाडा टीम जास्त वेल घेतला जातोय. मॅचला सुरुवात करा, कृपया स्पीडअप करा. अगदी आपण पाहायला गेलं 4 चेंडू आता 26 ची गरज आहे. चला मॅचला सुरुवात करा. भोकरपाडा टीम जास्तीचा वेल घेतला जातोय. शेवटचे 4 बॉल आणि गरज आहे 26 या धावसंख्येची. मंदा असा असे पुन्हा एकदा तयार. या बसचा बॉल अगदी आपण पाहायला गेला परफ्यूम डिलिव्हरी, क्रिकेट मधले परफ्यूम डिलिव्हरीचा वापर या ठिकाणी करण्यात आला. आणि या वेळेस आपण पाहतो शेवटचे आता 3 बॉल बाकी असावेत आणि गरज आहे
26 या धावसंख्येची औपचारिकता मॅच मध्ये बाकी आहे असं म्हणायला वावगा नाही आहे. रजत पाटील खुश असतील कारण त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. अगदी संपूर्ण टीमचा चांगला खेळ राहिला. CHB तारणी टीम थोडीशी बॅकफुटला जाताना पाहायला मिळते. 3-26 वेगानं फेकला, वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली. आणि आता शेवटचे 2 बॉल 26 अगदी आपण पाहिला शिवार्थ इलेव्हन भोकरपाडा कमालीचा खेळ राहिला आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण टीमचा. आणि आता फक्त 2 पावलं दूर, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 ची गरज आहे. आणि हा बॉल शिरेचा वेध घेतला, फक्त 1 बॉल दूर आहे TSTP ट्रॉफी मध्ये टॉप 5 साठी क्वालिफाय करण्यासाठी. शिवार्थ इलेव्हन भोकरपाडा पुरस्कर्ते रजत पाटील. शेवटचा 1 बॉल, चला वेल कशासाठी घेतला जातो मंदा सासे. शेवटचा 1 बॉल 26 औपचारिकता टॉप 5 मध्ये क्वालिफाय करणारी टीम ठरली. TSTP ट्रॉफी मध्ये दुसऱ्या रात्रीतील शिवार्थ इलेव्हन भोकरपाडा पुरस्कर्ते आपण पाहतोय रजत पाटील या टीमचे. आणि कमालीचा खेळ